नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यातील इतर काही भागातही मुसळधार पावसाचा इशारा. विश्रांती घेतलेल्या पावसाची मुंबईत पुन्हा हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर 3 ते 4 तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याकडून इशारा. कल्याण आधारवाडी परिसरात झाड कोसळलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाड कोसळलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे दुर्घटना घडली. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पावसाची दडी. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पावसानं दुर्लक्ष केल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल. वाशिम जिल्ह्यातील प्राणहिता पैनगंगा नदी प्रवाहित. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सिंचनाची व्यवस्था सुलभ झाल्यानं शेतकरी सुखावला. नागपुरात जून महिना अखेर सरासरीपेक्षा फक्त 50% पावसाची नोंद. 3 दिवसात मुसळधार पावसाची कमी शक्यता. नागपुरात 148.4 मिलीमीटर पाऊस अपेक्षित. चंद्रपुरातील वर्धा नदीवरील भराव वाहून गेला. मुसळधार पावसामुळे वर्धा नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराला उधाणाच्या भरतीचा तडाखा. ब्रेकवॉटर वॉल असतानाही उसळणाऱ्या लाटांचं पाणी प्रथमच जेटीच्या काठापर्यंत. अनेक नौकांचं मोठं नुकसान. उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील थिटेवाडी धरण ओव्हरफ्लो. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या पावसामुळे पाणी प्रकल्प वाढला. लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये 11% पाणीसाठा. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचनाचा मार्ग मोकळा. शरद पवारांकडून माळेगावात शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ऊस पिकाची पाहणी. शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. माळेगावामधील संग्राम तावरेंनी AI तंत्रज्ञान आधारित ऊस शेती केली. रत्नागिरीच्या चिपळूणमधील खेरशेतमध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन. राज्यस्तरीय स्पर्धेत 181 बैलगाड्यांचा सहभाग. अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. रायगडमधील मुरुड बस आगारात नवीन 5 ST बसेस दाखल. नवीन बसेसचं आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते लोकार्पण. जळगावच्या नशिराबादमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या 80 विद्यार्थ्यांना दाखले देण्यास टाळाटाळ. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षण समितीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. शाळेच्या कपाटांचे टाळे तोडून अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना दाखल्यांचं वाटप. धुळे शहरातील जावरा हायस्कूल परिसरातील रस्त्याचा प्रश्न रखडला. रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि नागरिकांचे हाल. पालिकेच्या आयुक्तांना 2 वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यानं पालकांकडून संताप व्यक्त. रायगडमधील रोहा अलिबाग रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणेंकडून वारकऱ्यांना मोफत औषध आणि रेनकोटचं वाटप. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा उपक्रम. लातूरच्या मुस्लिम युवकाकडून विठ्ठलाच्या चरणी 1 किलो चांदीचा मुकुट अर्पण. गणी सय्यद हे भजन आणि कीर्तनालाही जातात. श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात आगमन. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून पालखीचं स्वागत करत दिंडी सोहळ्यात सहभागी. सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊरमध्ये प्रबोधन दिंडीचं जंगी स्वागत. दिंडीतून ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती. स्थानिक प्रशासनाकडून दिंडीचं उत्स्फूर्तपणे स्वागत. करमाळा तालुक्यातील पाथर्डी येथील चांदखण बाबा महाराज यात्रेला सुरुवात. चांदखण बाबांच्या पालखीची लेझिम खेळत हलगी वाजवत मिरवणूक. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. वाशिमच्या रिसोड शहरातील सलून व्यावसायिकांचा पंढरीच्या वारीत नागरिकांची मोफत केस दाढी कापण्याची सेवा. आषाढी वारीत रवी कोकाटे आणि बजरंग कोकाटे करतायत वारकऱ्यांची सेवा. साताऱ्याच्या फलटणमध्ये विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. नामदेव मार्कड असं वारकऱ्याचं नाव. अकोल्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत हरिभक्तपरायण नारायण महाराज तराळ यांचं वृद्धापकाळानं निधन. 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नारायण महाराजांनी 60 वर्ष सलगपणे पंढरीची वारी केली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात महिला कीर्तनकाराची हत्या. हत्याप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं. महिला कीर्तनकाराच्या हत्येनं वैजापूर हादरलं. भाईंदर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या सौम्य लाठीचार्ज. मनीष चौधरी या युवकाचा मृत्यूनंतर मृतदेह पोलीस स्टेशन बाहेर ठेवला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू. कुटुंबियांचा आरोप. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून अटक. परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न. अमरावतीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या. कारण दुचाकीवरील पोलीस अधिकाऱ्याला उडवलं. त्यानंतर पोलिसावर शस्त्रानं वार करून 5 ते 6 हल्लेखोर पसार झाले. एका संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक.
नांदेडमध्ये बायकोच्या छळाला कंटाळून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न. अशोक कांबळेंनी गोदावरी नदीत उडी मारली. 20 वर्षापासून बायको छळ करत असल्याचा चिठ्ठीत आरोप. जीवन रक्षक दलाच्या जवानांनी अशोक कांबळेंचे प्राण वाचवले. बदलापूरच्या सुरवळ चौकात 13व्या मजल्यावरून मजूर पडला. जखमी मजुरावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू. सकाळचा भोंगा म्हणत संजय शिरसाटांची संजय राऊतांवर जहरी टीका. मला विचारल्याशिवाय जगात कसं काही घडलं असं त्यांना वाटतं. रात्रीची उतरली नाही की मग असे प्रकार घडतात. शिरसाटांचा राऊतांवर निशाणा. संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही. मोर्चात पक्ष एकत्र आले तर युती होते असं काही नाही. ठाकरेंचा मोर्चा हा उद्याच्या युतीची नांदी असू शकते. या राऊतांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. ज्यासाठी ठाकरेंचा मोर्चा निघतोय तो विषय अस्तित्वातच नाही. मुंबईवर डोळा ठेवून ठाकरे राजकारण करतायत. दीपक केसरकरांची ठाकरेंवर टीका. महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलंय. भाजपच्या नेत्यांचं मराठीवर प्रेम नाही. अरविंद सावंतांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारला मराठी माणसासमोर झुकावं लागणार. ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0 आहे. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. लहान मुलं लवकर भाषा शिकतात. हिंदी भाषेला विरोध नाही. अनिवार्य शब्दाला आहे. सत्यजित तांबे यांची हिंदी भाषेच्या सक्तीवरून प्रतिक्रिया. आंबेडकरी संघटनेचा 5 जुलैला होणाऱ्या मुंबईतील मोर्चाला पाठिंबा. मनसे नेते संदीप देशपांडेंना भेटून पाठिंबा जाहीर. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंचं बोलावणं आलं तर मी मोर्चाला जाणार. मराठी माणूस म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. अभिजित बिचुकले यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या 5 जुलैच्या मोर्चात अजित पवारांचा एकही नेता सहभागी होणार नाही. दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तटकरेंची प्रतिक्रिया. भाषाशास्त्राच्या दृष्टीनं हिंदी सक्तीचा विषय चुकीचा. प्राध्यापक नितीन बानगुडेंचा हिंदी सक्तीला विरोध. मराठीवरील हिंदी सक्तीचं आक्रमण खपवून घेणार नसल्याचीही प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्री आहे. मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया. तर 2.5 वर्षात कोणत्याच पक्षानं 60 आमदार निवडून आणले नसल्याचीही प्रतिक्रिया. त्यांना फक्त ऍक्टिंग येते. एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका. नक्कल करायलाही अक्कल लागते. आम्ही काम करतो. शिंदेंची प्रतिक्रिया. अहवाल कुणी स्वीकारला. सत्तेत असताना वेगळी भूमिका, विरोधात असताना वेगळी भूमिका. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरही निशाणा. 3 वर्षांपूर्वीच्या तणावातून हे लोक बाहेर आलेले नाही. आमच्यावर टीका करणं हा त्यांचा उद्योग बनलाय. उदय सामंत यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. मुलांचं नुकसान होणार नाही. आमचं सरकार त्यांची काळजी घेईल. उदय सामंतांची प्रतिक्रिया. भरत गोगावलेंनी मर्डरबाबत वक्तव्य केलं असेल तर चुकीचं. मर्डर करून अशा उंचीवर जाता येत नाही. प्रवीण दरेकरांची भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. सिंधुदुर्गात केसरकर निलेश राणेंचं राज्य आहे हे दिसलं पाहिजे. निलेश राणे दीपक केसरकरांमुळे सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद. उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर सिंधुदुर्गात शिवसेना नंबर 1 पक्ष होण्यासाठी आणखी प्रयत्न करा. सामंतांचं वक्तव्य. आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मागतोय. सगळीकडे महायुती म्हणून आमचं जुळेल असं नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. आज सायंकाळी 6:30 वाजता अंतरवाली सराटीत जाऊन भेटणार. आज राज्यस्तरीय मराठा समाज बैठक पार पडणार. बैठकीनंतर रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. वेळ आणि परिस्थिती बघून निर्णय घेणार. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज निर्णय घेणार. कुणाल पाटलांची प्रतिक्रिया. राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचं दिसतंय. आम्ही हिंदी स्वीकारायला तयार. फक्त ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तिथं मराठी सक्ती करा. अभिजित बिचुकलेंची प्रतिक्रिया. मला पंतप्रधान व्हायचंय. मी आणि एलॉन मस्क एकत्र आलो तर जिंकू. अभिजित बिचुकले यांचं विधान.